तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्याला रात्री अनेक असे स्वप्न पडतात की जे आपल्याला सकाळी लक्षातही राहत नाही. बट ह्या स्वप्नांना काहीतरी अर्थ असतो, काहीतरी त्यामागे कुठलं तरी एक घटना घडलेली असते, बट ती आपल्याला माहिती नसते. तर हे स्वप्न आपल्याला का पडतात आणि ते स्वप्न असे पडतात की त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे रिअलमध्ये काहीतरी घडत आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणजे आपण एकदम असं हतबल होऊन जातो की आपल्याला कळतही नाही की आता काय आपण रिॲक्ट करायला पाहिजे. अशा प्रकारचे काहीतरी असे विचित्र स्वप्न आपल्याला पडतात की ज्या ठिकाणी आपण कधीही गेलो नाहीये अशा ठिकाणी आपण पोहोचलो जातो आणि अशा अनेक घटना आपल्याला दिसतात की त्या आपण कधी पाहिलेल्याही नसतात. तर बहुतेक लोकांना अशी स्वप्न पडत असतील की त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना साप दिसत असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी ते गेले आहेत की ज्या ठिकाणी ते कधीही गेलेले नाहीयेत, किंवा कुणाचा तरी मृत्यू होणं, किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणी असणं, किंवा कुणाला एखाद्या मंदिरात असणं, एखाद्या मंदिराची घंटीचा आवाज ऐकू येणं. तसेच काहींना असे स्वप्न पडतात की त्यावेळेस ते जागचे हलूही शकत नाही आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या वस्तूला सुद्धा ते स्पर्श करू शकत नाहीत. अशा प्रकारचे स्वप्न जे पडतात तर त्या स्वप्नांचाही काहीतरी अर्थ असतो. आपल्याला माहिती आहे आपण जिथं जगतो ही 3D लाईफ आहे. याच्यावरतीही अनेक असे जे 7 लोक असतात त्यामध्ये आपले वेगवेगळं जीवन चालू असतं. तर काही जे स्वप्न असतात ते आपल्या पुढील फ्युचरच्या दृष्टीने ते आपल्याला काहीतरी इंडिकेशन्स देत असतात. तसेच काही जे घटना घडलेल्या असतात त्या आपण पास्ट लाईफमध्ये सुद्धा अनुभव केलेला असतो त्यांचा, म्हणून त्यांचा काहीतरी इम्पॅक्ट आपल्यावरती येत असतो. बट आपला जो ब्रेन आहे तो त्याला डिकोड करू शकत नाही आणि त्यामुळे आपण त्या स्वप्नांचा अर्थ लावू शकत नाही. बट त्या स्वप्नांचा अर्थ लावणं सुद्धा गरजेचं आहे, कारण की जसे अनेक शास्त्र आहेत त्याप्रमाणे स्वप्नशास्त्र नावाचं सुद्धा एक असं शास्त्र आहे. त्यामध्ये स्वप्नांना डिकोड केलं जातं. काही लोक असतात जे ड्रीम अॅनालायझर असतात, त्यांच्या थ्रू आपल्याला आपले जे स्वप्न आहेत त्यांचा अर्थ कळू शकतो. तर हे स्वप्न आपल्याला काहीतरी सावधानतेचा इशारा देत असतात. तसंच आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचं इंडिकेशन देत असतात. आपली कुठली विश पूर्ण होणार आहे का त्या संदर्भात सुद्धा आपल्याला त्याद्वारे माहिती मिळत असते. तसंच आपल्या जीवनामध्ये काही वाईट घटना घडणार आहे का याची सुद्धा माहिती आपल्याला स्वप्ना थ्रू आपले एन्सेस्टर देत असतात, आपले स्पिरिट गाईड देत असतात. तसेच ज्या चांगल्या स्पिरिट्स आहेत त्या आपल्याला सुचवत असतात, सांगत असतात काहीतरी की तुम्ही ह्याकडे लक्ष द्या. बट काय होतं की ज्यावेळेस आपण स्वप्नातून उठतो त्यावेळेस आपल्याला काही वेळानंतर ते स्वप्न लक्षातही राहत नाही. बट वारंवार ज्यांना जे एकच स्वप्न जर वारंवार पडत असेल तर त्यामागचं काय मिनिंग आहे, तर त्यांनी ते स्वप्न जे आहे ते आपल्या एक जर्नल केलं पाहिजे. ड्रीम जर्नल म्हणतो आपण त्याला. ते ड्रीम जर्नल केलं पाहिजे. त्यामध्ये ते स्वप्न लिहिले पाहिजेत की कुठले स्वप्न तुम्हाला पडत आहेत आणि त्याचा काहीतरी मिनिंग आहे का, तर तो सुद्धा शोधला पाहिजे. काहींच्या स्वप्नामध्ये त्यांचे एन्सेस्टर्स येऊ शकतात, तर काहींना खूप काही वेगळ्या ठिकाणी ते गेलेले सुद्धा दिसू शकतात. काहींना असंही दिसू शकतं की कुठली तरी ट्रेन चालली आहे, ते ट्रेनच्या मागे धावत आहे किंवा त्यांच्या मागे कुणीतरी धावत आहे किंवा ते पाण्यामध्ये बुडत आहेत, किंवा काहींना असंही स्वप्न पडू शकतं की ते एखाद्या निर्जन ठिकाणी गेलेले आहेत किंवा कुठल्याही अशा ठिकाणी गेलेले आहेत जे त्यांनी पाहिलेले नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॅरोटनुसार पाहणार आहोत की तुम्हाला जे हे स्वप्न पडतात तर त्या मागचा मीनिंग काय आहे आणि त्या स्वप्नांथ्रू तुम्हाला काय परमेश्वर सुचवत आहे. तसेच येणाऱ्या कुठल्या गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला सावधानतेचा इशारा देण्याचं कार्य परमेश्वर करत आहे. सो आजच्या व्हिडिओ थ्रू आपण हे चेक करणार आहोत. जर जे कोणी व्हिडिओवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला पूर्णपणे पाहायचं आहे. सो सुरू करूया आपला व्हिडिओ. सो मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करून घ्या. तर सुरुवातीला आपण तुमचे स्वप्न काय आहेत ते पाहणार आहोत, तुमची एनर्जी चेक करणार आहोत. सो यू हॅव टू मेडिटेट.
मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही कमेंट करायचे आहे तुम्हाला स्वप्न कोणते पडत आहेत त्याची एनर्जी आपण चेक करतो बिकॉज इट्स अ कलेक्टिव्ह रीडिंग. आपण शुअर होऊन जाऊ मग. तर आपण पहिले कार्ड्स पाहून घेऊया. 2 ऑफ सॉर्ड्स, द चॅरियट, क्वीन ऑफ पेंटिकल, द डेविल, 7 ऑफ कप्स अँड बॉटम ऑफ द डेक 4 ऑफ सॉर्ड. सो आपल्याला येथे दिसून येतंय की जी कलेक्टिव्हची एनर्जी आहे ती येथे दिसून येतंय की काहींना वॉटरशी रिलेटेड स्वप्न येथे पडताना दिसून येत आहे. असू शकतं काहींना पाण्याजवळ बसून काही रडत आहेत किंवा कुणीतरी पाण्यामध्ये डुबत आहे किंवा कुणीतरी पाण्याशी रिलेटेड त्यांना स्वप्न पडत आहेत. सो हे पाण्याशी रिलेटेड जे स्वप्न आहे ते आपल्या भावनिकतेला दर्शवतं, आपल्या मनातील इमोशन्सला दर्शवतं की आपण कुठेतरी स्टक झालेला आहोत या संदर्भात दर्शवितं. असू शकतं की तुम्ही पाण्यातून पुढे जात आहात किंवा तुमच्या पाठीमागे कुणी लागलं आहे अशा प्रकारचं स्वप्न तुम्हाला पडू शकतं. तर हे जे स्वप्न आहे ते तुमच्यातील नकारात्मकतेला दर्शवतं, निगेटिव्हिटीला दर्शवतं. तुमच्यातील जी भावना आहे, ज्या सप्रेस भावना आहेत, ज्या तुम्ही व्यक्त केलेल्या नाही, तुम्हाला वाटतं की ह्या सिच्युएशनमध्ये आपण स्टक झालेलो आहोत, आपल्याला कुठे जावं ते कळत नाही आहे. 2 रस्ते आहेत समोर बट कुणीकडे जावे हे तुम्हाला कळत नाहीये, कोणत्या रस्त्याला आपण निवडायला पाहिजे हे तुम्हाला समजत नाहीये. हे पाण्याशी रिलेटेड जे स्वप्न असतात ते आपल्याला माहिती आहे ते आपल्या इमोशन्सशी, आपल्या माइंडशी, आपल्या मनातील भावनिकतेशी निगडीत असतात. सो असू शकतं जे काही कलेक्टिव्स आहेत त्यांना पाण्याच्या संदर्भात स्वप्न पडत आहेत. सो पाण्याच्या संदर्भातले जे स्वप्न असतात ते आपल्याला माहिती आहे आपल्या देवीशी रिलेटेड असतात. आपली जे कुलदेवता आहे किंवा देवी आहे आपली, जी आपण ज्यांना मानतो, जय मा काली आहे आपली, जी कोणती आपली कुलदेवी आहे त्या संदर्भातले हे स्वप्न आहेत. जर ज्यांना कुणाला पाण्याशी रिलेटेड स्वप्न पडत असतील तर त्यांनी आपल्या देवीला जाऊन जो काही तुम्ही बोललेले आहात कधी काही जे पूर्ण केलेले नाहीये ते जाऊन तिथे पूर्ण करण्याची गरज आहे. सो त्यानंतर असू शकतं काहींना काही पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सुद्धा स्वप्न पडत आहे. कुठल्या तरी निर्णयासंदर्भात जर तुम्ही साशंक आहात, कुठल्या निर्णयापर्यंत तुम्हाला जायचं आहे कळत नाही, त्या संदर्भात जर तुम्हाला काही असे स्वप्न पडत आहेत की तुम्हाला 2 रस्ते दिसत आहेत, त्यातून तुम्हाला मार्ग काही काढताना दिसत नाहीये, कुणीतरी असं फसलेलं दिसून येत आहे, कुठल्या तरी सिच्युएशन मधून बाहेर पडत नाहीयेत असं वाटत आहे तुम्हाला. सो त्यांना सुद्धा पॉझिटिव्ह किंवा खूप जास्त निगेटिव्ह स्वप्न पडताना येथे दिसून येत आहे. असू शकतं तुम्हाला स्वप्नामध्ये कोणीतरी प्राणी दिसत असेल, कोणी ॲनिमल दिसत असेल, मे बी इट्स असू शकतं काहींना असं साप मागे लागलेला दिसू शकतो किंवा व्हाईट कलरचा स्नेक तुम्हाला दिसू शकतो स्वप्नामध्ये किंवा तुम्हाला तो डसत आहे अशा प्रकारचं सुद्धा स्वप्न पडताना येथे कलेक्टिव्हच्या एनर्जीमध्ये दिसत आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये जर व्हाईट स्नेक दिसत असेल आणि तो तुम्हाला चावत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कोणीतरी काहीतरी धोका देण्याच्या किंवा तुमचा विश्वासघात होणार आहे. सो तुम्हाला अलर्ट राहण्यासाठी येथे डिवाइन गाईड करत आहे. सो काहींना जर काही ॲनिमल स्वप्नात येत असतील तर त्या संदर्भात सुद्धा अलर्ट राहण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे. तर कुठल्या तरी निर्णयासंदर्भात तुम्ही पोहोचत नाही आहात म्हणून हे स्वप्न तुम्हाला येथे पडत आहे. तर क्वीन ऑफ पेंटिकल्स म्हणजे असू शकतं तुम्हाला स्वप्नामध्ये कुठल्या तरी देवीचं दर्शन होत असेल, महालक्ष्मी मातेचं दर्शन होत असेल,
किंवा जी तुमची कुलदेवी आहे त्या संदर्भात तुम्हाला दर्शन होत असेल, एखाद्या मंदिराचं तुम्हाला दर्शन झालेलं असेल, त्या मंदिराचा घंटीचा आवाज सुद्धा तुमच्या कानापर्यंत पोहोचलेला असेल, तर हे जे स्वप्न असतं ते तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येणारं स्वप्न आहे. हे अतिशय शुभ स्वप्न आहे जे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रॉस्पेरिटी अँड लक्झुरियस लाईफ घेऊन येऊ शकतं. सो हे जे स्वप्न आहे ते अत्यंत शुभ आहे. ज्यांना कुणाला देवीचं स्वप्न पडत असेल तर किंवा एखाद्या देवतेचं स्वप्न पडत असेल तर हे अत्यंत शुभ आहे. सो असू शकतं काहींना खूप जास्त निगेटिव्ह स्वप्न पडत असतील, काहींना स्पिरिट्स किंवा काही आत्मा किंवा असले काही भूताचे आपण म्हणतो वाईट आत्मा यांचे स्वप्न पडत असतील तर हे तुमच्या पास्ट लाईफशी रिलेटेड स्वप्न आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला आता ह्या जीवनामध्ये तुम्ही कधीही केलेल्या नाही आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही कधीही गेलेले नाही आहात, ज्या गोष्टी तुम्ही कधीही कुठेही पाहिलेल्या नाही आहेत, असे जर स्वप्न तुम्हाला पडत असतील तर ते नक्कीच तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे आणि त्या गोष्टी त्या काळामध्ये पूर्ण झाल्या नाही आहेत. सो आता ह्या काळामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये तुम्हाला त्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला डेव्हिलचे स्वप्न पडत आहे. डेव्हिल म्हणजे आपल्याला माहिती आहे राक्षस. सो हे निगेटिव्ह स्वप्न आहेत खूप आणि हे अशुभ स्वप्न आहेत. सो हे जे स्वप्न आहेत ते तुम्हाला पडत आहे कारण की तुम्ही कुठंतरी एका बर्डनमध्ये आहात, कुठंतरी फसलेले स्वतःला अनुभव करत आहात. मे बी कुणाच्या तरी मोहामध्ये फसलेले आहात किंवा एखाद्या व्यसनामध्ये तुम्ही फसलेले आहात. त्यामुळे तुम्हाला याशी रिलेटेड स्वप्न पडत आहेत. सो हे जे स्वप्न आहे ते तुम्हाला तुमच्या जीवनातून तुमचे जे पास्ट लाईफ कर्म होते ते हील करण्यासाठी, ते कर्म कुठंतरी राहिलेले आहेत अपूर्ण, सो ते पूर्ण करण्यासाठी सुचवत आहे. जर तुम्हाला अशी स्वप्न पडत असतील तर तुम्हाला नक्कीच काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज आहे. असू शकतं तुमचे जे पितृदोष आहे तो पितृदोष तुम्हाला असू शकतो. तुम्ही काही त्यांचं केलं नसेल किंवा ते तुमच्या स्वप्नात येत असतील, काही तुम्हाला मागत असतील तर ते तुम्ही ते फुलफिल करा. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपले ॲन्सेस्टर स्वप्नात येतात तेव्हा असं दिसून येतं की ते दुःखी आहेत. सो त्यांना काय पाहिजे असेल तर ते तुम्ही व्यवस्थित एखाद्या ड्रीम ॲनालायझरला विचारून घ्या आणि त्यांची जी पूर्तता आहे ती करा, जेणेकरून तुमचा भविष्यातला जो काही येणारं जे संकट आहे ते टळू शकतं किंवा हे जे स्पिरिट आहेत, जे बॅड स्पिरिट आहेत, जे गुड नाही आहेत, म्हणजे ह्या ज्या आत्मा आहेत, माझेसुद्धा आता बोलताना थोडंसं निगेटिव्ह माझ्यावर सुद्धा थोडासा एनर्जीचा प्रभाव होतो. सो हे जे निगेटिव्ह स्पिरिट्स आहेत ते तुमच्याकडून तुमची जी चांगली सोल आहे त्यातून एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. सो हे जे असे तुम्हाला स्वप्न पडत असतील तर ह्यावर त्वरित ॲक्शन घेण्याची सुद्धा गरज आहे. तर असू शकतं हे कुणीतरी ब्लॅक मॅजिक तुमच्या जीवनामध्ये करत आहे किंवा कोणीतरी असं आहे जे तुमच्यासाठी चांगला विचार करत नाही. सो ह्या स्वप्नांथ्रू तुम्हाला तुमचे जे तुमचे ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत, ॲन्सेस्टर आहेत, तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला ॲक्शन घेण्याची गरज आहे. सो असू शकतं काहींना असे निगेटिव्ह स्वप्नसुद्धा पडत आहेत. त्यानंतर काहींना खूप जास्त असे विविध ऑप्शन्स त्यांच्या स्वप्नामध्ये आपल्याला दिसतंय की ह्या कार्डमध्ये इथे स्नेक आहे एका बाजूला, तसेच खूप जास्त पैसा आहे, धनधान्य आहे, एक प्राणी आहे जो की खूप डेंजरस आहे, एक क्राऊन आहे, तसेच एक आपल्याला दिसतो इथे एक मुलगा पण आहे आणि एक बंगल्याचं पण चित्र इथे दिसून येत आहे. तसेच हा जो कप आहे ह्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवलेली गोष्ट आहे, मीन्स काही गुप्तधन किंवा पैसा किंवा ह्या संदर्भात काहींना स्वप्न पडत असतील तर त्याकडे लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस साप आपल्या स्वप्नात येतो एक तर तो आपल्या मागे लागलेला असतो किंवा डसत असतो किंवा आपल्या शरीरावरती तो बसलेला असतो. तर जर आपल्या शरीरावरती बसलेला साप असेल त्यावेळेस आपल्याला भीती नसेल वाटत तर इट्स मे बी इंडिकेशन टू आपली कुंडलिनी शक्ती जागृत होत आहे किंवा ती आपली कुंडलिनी माता आहे. सो त्या स्वप्नासाठी घाबरण्याची गरज नाहीये. बट जर साप तुमच्या पाठीमागे लागत असेल तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच असे काही शत्रू आहेत जे तुम्हाला दिसलेले नाही आहेत बट ते परमेश्वराला दिसलेले आहेत, तुमच्या ॲन्सेस्टरला दिसलेले आहेत. सो मे बी ते तुमच्या पाठीमागे लागत आहेत. तसेच काहींना
दिसतंय की गुप्त एक धन दिसतंय इथे. तर काहींना जर असे खूप जास्त पैशाचे स्वप्न पडत असतील तर हे पण एक चांगलं स्वप्न नाहीये. सो खूप जास्त तुम्हाला दिसत असेल तुम्ही कुठेतरी गेलात आणि तुम्ही तिथं धन पाहिलं, तर ही जी एनर्जी आहे ती तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे. कुठेतरी पास्ट लाईफ मध्ये तुम्ही कुठेतरी ठेवलं असेल लपून ते धन, किंवा कुणीतरी तुमच्या आसपासचे जे लोक असतील त्यांनी तुम्हाला काही सांगितलं असेल की ह्या ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी जा, तिथे आहे धन आहे. तर अशा स्वप्नांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, तर ते अॅनलाइज करून घ्या. तर एक दिसतं, एक लिझर्ड दिसते, एक पाल दिसते आपल्याला, बट ही डायनासोर सारखी दिसत आहे. सो हे जे काय आहे हे सुद्धा चांगलं स्वप्न नाहीये. तर ज्यांना ज्यांना स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी दिसतात तर त्यांनी त्वरित त्याकडे ऍक्शन घेण्याची सुद्धा गरज आहे. तर ही कलेक्टिव्हची एनर्जी आहे, तर इट्स नॉट, ही प्रत्येकाला पर्सनल असू शकत नाही, ही कोणालाही वैयक्तिक रिडिंग नाहीये, ही जनरल रिडिंग आहे. सो जनरल रिडिंग सारखीच घ्या. तर असू शकतं काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त प्रॉस्पिरिटी सुद्धा येणार आहे, कारण की हे जे झाकलेलं आहे ते तुमच्या जीवनातील काही ज्या समस्या आहेत ज्या उलगडलेल्या नाहीयेत त्यांची उत्तरं असू शकतात जे परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित आहे. सो काहींना जे असे स्वप्न पडत आहे तर त्याच्या मागे काही ना काहीतरी नक्की कारण आहे, ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तर येथे असं दिसून येत आहे की काहींना निगेटिव्ह इमोशन आहे त्यामुळे स्वप्न पडतात, काहींचे वाईट जे त्यांच्याविषयी ब्लॅक मॅजिक करत आहे किंवा त्यांना कुणीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना वाईट स्वप्न पडत आहेत. काहींना देवाचे सुद्धा स्वप्न पडत आहेत, कारण की ते खूप जास्त जप करतात, देवीचा खूप जास्त ध्यानधारणा करतात, त्यांना सुद्धा देवी एक प्रकारे आपल्या जे आपले भक्त आहेत त्यांना ती आशीर्वाद स्वरूपात तुमच्या स्वप्नामध्ये ती येत आहे. सो बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे 4 ऑफ सॉर्डची. तर दिसतंय की खूप कुणीतरी असं आहे की काहीतरी खूप परमेश्वराला मागत आहे बट ते स्टक आहे, ते गोष्ट मिळेल का नाही ह्या संदर्भात एक विचार चालू आहे, पुढचं पाऊल काय घ्यायचं या संदर्भात विचार चालू आहे. त्याच्या विषयी लोक सुद्धा आजूबाजूला बोलत आहे, चर्चा करत आहे त्या व्यक्तीविषयी. सो अशी स्वप्न सुद्धा काहींना पडताना इथे दिसून येत आहे. सो ही एक आपण पाहतोय झोपल्याच्या नंतर एक प्रकारचं आपण म्हणतो स्लीप पॅरालिसिस होतो, आपल्याला उठता येत नाही, काहींना बोलता येत नाही, काहींचा आवाज बाहेर पडत नाही. सो त्यांच्यासाठी एक स्टक एकदम आपण म्हणतो एकदम पॅरालिसिस झाल्यासारखी सिच्युएशन निर्माण होते. तर ही का होते, तर जे बॅड असतात, आपला औरा जो असतो तो आपण लॉक केलेला नसतो आणि आपला जो औरा असतो तो खूप जास्त वीक असतो. आपण एकदम पॉझिटिव्ह विचार न करता आपण जास्तीत जास्त निगेटिव्ह विचार करत असतो, फ्रस्ट्रेशनच्या एनर्जीमध्ये असतो आणि त्यामुळे जो आपला औरा जो असतो त्यामध्ये हे जे स्पिरिट असतात ते एंटर करतात आणि ते जेव्हा एंटर करतात तर स्लीप पॅरालिसिस सारखे स्वप्न ज्यांना पडतात तर त्यांचा औरा जो असतो तो वीक असतो. त्यांना त्यांच्या त्या आपण म्हणतो ना रावणाने कसं एंटर केलं सीतेची जी लक्ष्मण रेखा होती त्याच्या आतमध्ये, तशाच प्रकारे आपण आपला औरा जर पूर्ण सिक्युअर नाही केला, एक प्रकारचा आपण त्याला पॉझिटिव्हिटीने चार्ज नाही केलं, तर अशा प्रकारचे जे स्पिरिट्स असतात जे वाईट हेतूने आपल्या जीवनामध्ये प्रवेश करायला पाहतात ते आपल्या जीवनामध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत असतात. सो जास्तीत जास्त तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत त्यांची ध्यानधारणा करायची आहे. रामरक्षाचा पाठ संध्याकाळी करायचा, झोपताना करायचा आहे. झोपताना हातपाय व्यवस्थित धुवायचे आहेत, त्यानंतर रामरक्षाचा पाठ करा आणि मगच झोपा. तर ज्यांना ज्यांना निगेटिव्ह वाईट स्वप्न पडतात त्यांच्यासाठी ही एक म्हणजे सावधानतेचा एक इशारा आहे जो तुम्हाला परमेश्वराने ह्या व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर हे होते ड्रीम्स आणि ड्रीम्सची रिलेटेड काही तुमचे जे एनर्जी होती ती आपण पाहिली. तसेच ज्यांना चांगले स्वप्न पडत आहेत त्यांनी सुद्धा जे तुम्ही काही मागितलं आहे परमेश्वराला तर ते मागणं पूर्ण करा, म्हणजे ह्या प्रकारचे स्वप्न तुम्हाला पडणार नाहीत. सो आपण काही मेसेजेस पण पाहूया. तर आपण पाहिलं जे कार्ड मी काढले त्यातून दिसून येतंय की काही दुःखी आहेत आपल्या जीवनामध्ये. सो तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे, कारण की आपल्या सर्वांचा सोर्स आहे युनिवर्स.
सो युनिव्हर्सवर तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी येथे परमेश्वर संदेश देत आहे, कारण की तुमच्या जीवनामध्ये चेंज दिसून येत आहे, कारण की खूप इंटेन्सिटीने काही गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. सो ही होती आजची रीडिंग. ज्यांना ज्यांना रिझोनेट झाली असेल त्यांनी क्लेम करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. तसेच ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच. गुड नाईट.